नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ। 28 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत। विनायक राऊत आणि नवीनचंद्र बांदिवडेकर 30 मार्च रोजी तर निलेश राणे 1 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज करणार दाखल। आणि आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्यावर सनातनचा ठपका असल्यामुळे हे उमेदवार आम्हाला मान्य नाही, काँग्रेस कार्यकर्ते अकबर खलपे यांनी केली पक्षश्रेष्ठींकडे मागणी। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब, फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून 4 एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत। या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनाच पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली असल्याने युतीचे उमेदवार म्हणून ते 30 मार्च रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून नवीनचंद्र बांदिवडेकर 30 मार्च रोजी तर स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे हे 1 एप्रिल रोजी, तसंच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारुती जोशी हेही 1 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। 30 तारखेला शनिवारी 30 तारखेला 11:30ची वेळ आम्ही मागितलेली आहे। कदाचित 12 वाजेपर्यंत ते होईल आणि नॉमिनेशन आम्ही करू। हे मुख्य कारण होतं आजची प्रेस आणि आपल्या माध्यमातून सर्वांना कळावं। 28 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणं, 5 एप्रिल रोजी अर्जाची छाननी तर 8 एप्रिल पर्यंत गरज पडल्यास उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल आणि त्यानंतर 23 एप्रिल रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडेल। या मतदारसंघात भाजप सेना युतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून नवीनचंद्र बांदिवडेकर तसंच स्वाभिमानतर्फे निलेश राणे, बहुजन वंचित आघाडीचे मारुती जोशी यांच्यात चौरंगी लढत होणार असल्याचं आज तरी दिसून येत आहे। दरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते कॅप्टन अकबर खलिपे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहण्याचं जाहीर केलं आहे। त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होणार असंच आज तरी दिसून येत आहे। तेव्हा ते त्यांचे काय भाषण आहे, त्यांना काय नजर समोर दाखवलेलं आहे। कारण असं होऊ शकते महाराष्ट्रातल्या काही ऑफिस बेररनी हायकमांडची किंवा दिल्लीवाल्यांची संपूर्ण बातमी त्यांना दिलेली नाही आणि चुकीचा इन्फॉर्मेशन दिलेली आहे। आता ह्या जो सर्व मीडिया दाखवतोय आणि हे पत्रकार वगैरे सर्व दाखवत आहेत आणि कालचं जे त्यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे ते आपल्या काँग्रेसच्या उमेदवारीच्या ढाच्यात बसत नाही आणि तो निषेध करत आहे। तुम्ही इलेक्शन लढवणार का? मग जर काँग्रेसनी मला उमेदवारी दिली तर मी नक्कीच लढवणार आणि काँग्रेसनी जर नाही दिली आणि हा जर उमेदवार चेंज नाही केला तर मला बाय फोर्स इलेक्शन लढवावंच लागेल।
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजप सेना युतीची मजबूत पकड असली तरी माजी खासदार आणि स्वाभिमानचे नेते निलेश राणे यांना मात्र सर्वत्र चांगलाच पाठिंबा मिळत असल्यानं खरी लढाई युती आणि स्वाभिमानमध्येच होणार असं चित्र आज तरी दिसत आहे. पण आज तुमचा आमदार तिकडचा खासदार एक फोन उचलून फोन करायला पाहिजे होता की साहेब आमचा परताव्याचा विषय सोडवा. आज 1.5 वर्ष झाली, 2.5 वर्ष झाली, आमच्या मच्छीमारांनी जायचं कुठे? पण एकाची देखील हिंमत होत नाही. तुमच्या आमदारांनी डोक्यावर टोप बसवला केसाचा, पण तुमच्या जीवनात काय बदल होईल असं त्यांनी काही केलं नाही. कारण किती मताने विजय झालो तर विजय करणारा हा जो दैवत माझ्या समोर बसलेला आहे, त्या दैवताशी नतमस्तक होणं आणि त्या दैवताची होता होईल तेवढी सेवा करणं ही तर आम्हाला आमच्या ह्या दैवताने दिलेली शिकवणूक आहे. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की सत्ता आली म्हणजे माजून जाऊ नका, सत्तेचा माज तुमच्यामध्ये होऊ देऊ नका. अरे जे एका बोटाने प्रताप करून तुम्हाला नराचा नारायण बनवलेला आहे, नारायणचं नारायणराव बनवलं, त्याच बोटाची ताकद असते की पुन्हा एकदा नाऱ्या बनवायची. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी जाहीर होताच विरोधकांनी त्यांच्यावर सनातनचे हितचिंतक असल्याचा आरोप केल्याने आज ते बॅकफूटवर असल्याचं बोललं जाते. तसंच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आघाडीकडे फार मोठा जनादर आहे असं दिसून येत नाही, परंतु हे दोन्ही जिल्हे कधी काळी काँग्रेसचे बालेकिल्ले होते हे नाकारता येणार नाही. त्यामुळे जुने जाणते नेते आणि कार्यकर्ते नवीनचंद्र बांदिवडेकर यांना नक्कीच सहकार्य करतील आणि ही लढत तिरंगी होईल असं बोललं जाते. काँग्रेसला संपवण्याचा विडा काँग्रेसवाल्यांनीच घेतला असल्याने सनातनचा ठपका असलेले उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत हे मला मान्य नसल्याची कडवट टीका अकबर खलपे यांनी व्यक्त केली आहे. असं आहे जसं काँग्रेस संपत आलेलं आहे, काँग्रेसचं इथे काही बाकी नाही, अस्तित्व नाही. नंबर 1 सर्व शिवसेनेकडे आहे. नंबर 2 कोणी तुम्हाला सांगितलं की मी टिळक भवनला किंवा काँग्रेसच्या मिटिंगला जात नाही? समजलात? तर मी सक्रिय आहे, सर्वांबरोबर माझे संवाद आहेत. नाही तर तुम्हाला तो आता संघर्ष यात्रा निघाली होती त्यात मी गेलो हे सांगतोय तरीसुद्धा तुम्ही नाही म्हणताय. आता काय आहे की काँग्रेस पक्ष हा तत्वासाठी जाणला जातो आणि जेव्हा त्यात कुठे कुठे बदल येतोय, जिथे जिथे वाटतंय की आपल्याला कुठेतरी संघर्ष करून तिथे त्यांचा काँग्रेसच्या निदर्शनास त्यांची चूक आणून द्यावी लागते, तेव्हा आम्ही करतो. प्रत्येक वेळेला सत्याग्रह किंवा प्रत्येक वेळेला निषेध हे योग्य नाही. पण जसा या लोकांनी हा उमेदवार दिलेला आहे तो काँग्रेसच्या घटनेत अजिबात त्याची संलग्नता नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो तो उमेदवार आहे, तुम्हाला उमेदवार मान्य नाही की काँग्रेस मान्य नाही, नेमकं काय? हा उमेदवार मान्य नाही. कारण काय त्याचं? कारण काय? त्याचं सनातन धर्माशी संस्थेशी त्याचे लिंक्स आहेत. अहो काँग्रेस पार्टी अहिंसा मानते की नाही, नॉन व्हायलन्स, सेक्युलरिझम याच्या ढाच्यात हे बसत नाहीत. आता कित्येक मला लोकांनी टेलिफोन करून सांगितले की तुम्ही पुढे या, पुढाकार घ्या, म्हणून मी आलेलो आहे. रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अकबर खलिपे यांनी आपण काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते असतानाही पक्षाने आपल्या नावाचा विचार न केल्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. कित्येक संघटनांनी किंवा युनियननी सुद्धा मला टेलिफोन केलेले आहेत की आम्ही तुम्हाला साथ देतो, तुम्ही या आणि अगोदर तुम्ही जाऊन दिल्लीला सांगा हा उमेदवार ताबडतोब बदला. मला हाच संदेश दिल्लीला द्यायचा आहे काँग्रेस हायकमांडला की हा उमेदवार ताबडतोब बदला, नाही तर काँग्रेस तुमची संपुष्टात आली. याच्या पुढे लोकसभा किंवा विधानसभा, जिल्हा परिषद ही त्यांच्याकडे नाहीच, ग्रामपंचायती सुद्धा नाहीत. आता जे काही काँग्रेसचे वर्कर्स आहेत, कार्यकर्ते आहेत, ते अचानक निराशेने घरात बसलेले आहेत. त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर त्याला एकमात्र उपाय की कॅप्टन अकबर खलपेला उमेदवारी द्यावी, हे सर्व बाहेर येतील. राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्यांनी उघडपणे सांगितलेलं आहे, ज्याला कोणीही प्रतिसाद दिलेला नाही, की आम्ही या काँग्रेसच्या दिलेल्या उमेदवारासाठी काम करणार नाही, हे उघड सांगितलेलं आहे. आणि तसंच दुसऱ्या पक्षातही सांगितलेलं आहे.
तेव्हा मी जिथं आता भूमिपुत्र आहे, लोकल आहे, तेव्हा माझे संबंध सर्व पक्षाशी आहेत. तेव्हा सर्व पक्षातून राईट अक्रॉस द पार्टी लाईन मला सर्व मदत करतील आणि काँग्रेसची जर उमेदवारी मला भेटते तर आम्ही नक्कीच निवडून येऊ, हे असे आहेत. केंद्रात आणि राज्यात मागील अनेक वर्षांपासून भाजप सेनेचे सरकार असतानाही त्यांनी शेती, मासेमारी, आंबा बागायतदार आदी विषय सोडवले नसल्याचं ते म्हणाले. माझं शिक्षण उच्च शिक्षण आहे, इंटरनॅशनल एक्सपोजर आहे आणि त्याच्याचप्रमाणे मूलभूत सुविधा प्लॅनिंग कमिशन याच्यात मी चिकार काम केलेलं आहे. आणि जे आपण आता कोकणाकडे वळतो, जिथे मला आता मतं हवी, तिकडे 3 प्रामुख्यानं धंदे आहेत, व्यवसाय आहेत. एक तर शेती, बागायत आणि एक तर नदी आणि मासेमारी. याच्यात तुम्ही मला सांगा 20 वर्षात कुठल्याही तुमच्या उमेदवारांनी काय केलेलं आहे? जे जिंकून आले किंवा हरले कोणी काय केलेलं आहे? मला तुम्ही साथ द्या. या 4ही भागात आणि पशुपालन या 5ही भागात मला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मदत भेटली नाही भेटली तरी चालेल, फक्त त्यांची परमिशन पाहिजे. आणि मी तुम्हाला रस्ता दाखवेन की आमच्या नद्या कशा जीवित होतील, आमच्या बागायती कशा चालतील, आमचं सर्व पशुपालन कसं होईल आणि पाटबंधारे कसे होतील. आणि त्याच्याचप्रमाणे माझा एक मनातला एक प्रकल्प आहे की आपण 1-2 असे फिशिंग इंडस्ट्री म्हणून उभे करायच्या. फक्त बोटी नाही, त्या बोटींना पाठीमागून व्यवसाय करून त्यांचं बरोबर मार्केटला सामान जाईल. ती एकदम कॉम्प्लेक्स असतो. मरीन इंडस्ट्री म्हणजे त्याला जेटी हवी, त्याला पोर्ट हवं आहे, त्याला स्टोरेज हवं आहे, त्याला आईस फॅक्टरी हवी, त्याला रिपेअर हवं आहे. ते हे सर्व करून द्यायचं मी आश्वासन देतो. काँग्रेस पक्षाने अजूनही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकरता दिलेला उमेदवार बदलावा म्हणून आपण पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. ती मागणी मान्य झाली नाही तर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची की नाही याबाबत विचार करू, असं म्हणाले. आता तुम्ही जे बोललात ना, अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे, ते नंतरचं आहे. आत्ता जो उमेदवार काँग्रेसने दिलेला आहे तो काँग्रेसच्या व्याख्यात बसत नाही. सेक्युलरिझममध्ये, अहिंसामध्ये आणि दहशतवादी संघटनाबरोबर असोसिएशन असल्यामुळे तो बसत नाही. त्याच्यामुळे एक निषेधात्मक तत्वावर हे आम्ही आपल्यासमोर आलेलो आहे की हा जर उमेदवार ताबडतोब बदलला नाही तर मला इलेक्शन लढवण्यापर्यंत गरजेचं राहील. तेव्हा काँग्रेसने ताबडतोब हा उमेदवार बदलला पाहिजे आणि योग्य तो उमेदवार किंवा मला याची उमेदवारी दिली पाहिजे. 2009 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अकबर खलपे हे अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यामध्ये त्यांचा पराभव होऊन त्यांना 4516 मतं मिळाली होती. त्यामुळे आता पुन्हा ते उभे राहणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तेव्हा ते त्यांचे काय भाषण आहे, त्यांना काय समोर दाखवलेलं आहे. कारण असं होऊ शकते महाराष्ट्रातल्या काही ऑफिस बेररनी हायकमांडची किंवा दिल्लीवाल्यांची संपूर्ण बातमी त्यांना दिलेली नाही आणि चुकीचा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता ह्या जो सर्व मीडिया दाखवतोय आणि हे पत्रकार वगैरे सर्व दाखवत आहेत आणि कालचं जे त्यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे ते आपल्या काँग्रेसच्या उमेदवारीच्या ढाच्यात बसत नाही आणि तो निषेध करत आहे. तुम्ही इलेक्शन लढवणार का? मग जर काँग्रेसनी मला उमेदवारी दिली तर मी नक्कीच लढवणार आणि काँग्रेसनी जर नाही दिली आणि हा जर उमेदवार चेंज नाही केला तर मला बाय फोर्स इलेक्शन लढवावंच लागेल. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ. 28 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत. विनायक राऊत आणि नवीनचंद्र बांदिवडेकर 30 मार्च रोजी तर निलेश राणे 1 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज करणार दाखल. आणि आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्यावर सनातनचा ठपका असल्यामुळे हे उमेदवार आम्हाला मान्य नाही. काँग्रेस कार्यकर्ते अकबर खलपे यांनी केली पक्षश्रेष्ठींकडे मागणी.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.